नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्या आता 7वी फेरी घेतच असते, पण तिला चक्कर येत असतात तरी ती कशी तरी पूर्ण करते। तेव्हा आता गुरुजी म्हणतात, ये 7 फेरे आता झाले, आता तुमचं लग्न संपन्न झालं। तेव्हा आता नंदिनी आणि जीवा तिथे आलेला असतो। त्या दोघांनी हे ऐकलेलं असतं। त्यांना हे पाहून खूप मोठा शॉक होतो की काव्याचं आणि पार्थचं लग्न। जीवालाही खूप मोठा धक्का बसतो। जीवा काव्याकडे येतो आणि म्हणतो की काव्या, हे काय, तू त्या पार्थ सोबत लग्न केलं आणि पार्थचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यामध्ये। तर आता नंदिनी सुद्धा पार्थकडे जाते आणि पार्थकडे एकसारखी बघत असते। आणि तेव्हा तर आता काव्य सुद्धा तिच्या जीवाला प्रेमाने पाहत असते आणि खूप रडत असते। तिला खूप रडू येत असतं, पण आता शेवटी काय करणार, त्या दोघांचं लग्न झालं। तेव्हा आता जीवा आणि काव्या एका ठिकाणी बोलायला येतात। तेव्हा जीवा म्हणतो, हे लग्न तू मानत नाही ना, मग का रडतेस तू? काढ हे मंगळसूत्र, काढून टाक हे मंगळसूत्र। आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना काव्य, ऐक तू माझं। नंदिनी पण म्हणते की हे चाललंय काय सगळं, पार्थ तुझं काव्यासोबत लग्न, हे काय चाललं आहे आणि काय प्रकार आहे हा? तू डायरेक्ट लग्न करून टाकलं काव्यासोबत। तर आता इकडे पार्थ काहीच बोलत नाही, कारण त्याला काही सुचतच नाही। तर दुसरीकडे जीवा आणि काव्य बोलत असतात। काव्य आता सांगत असतं जीवाला की जीवा, मी हे लग्न अजिबात मानत नाही, चुकून झालंय हे लग्न। तेव्हा आता जीवा म्हणतो की तू नाही मानत नाही लग्न। मग काव्य म्हणते नाही मानत। तर आता जीवा लगेच म्हणतो की काढ हे मंगळसूत्र, काढून टाक हे मंगळसूत्र। तेव्हा आता काव्य मंगळसूत्राला धरून विचार करत असते आणि पाहत असते की काढून टाकू का हे मंगळसूत्र, ते कारण हे लग्न चुकून झालेलं आहे, असा विचार आता काव्य करत असते। तर आता थोड्या वेळाने काव्य हे मंगळसूत्र काढून टाकते आणि ती मानतच नाही की हे लग्न झालंय म्हणून। अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका।